Good morning, student. Welcome to SGM virtual classes. Open your Marathi textbook, page number 20. Olympic वर्तुळाचा गोफ. लेसन नंबर 6. हा आपला आपण मागील 2 व्हिडिओमध्ये बघितलं आहे की ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ याचे लेखक आहे बाळ ज पंडित. त्याचा परिचय आपण बघितला. त्यानंतर पाठ परिचय सुद्धा आपण बघितलेला होता. आणि ऑलिम्पिक वर्तुळाचा जो गोफ आहे हा लेसन म्हणजे कशावर आधारित आहे आणि आपण काय करायला पाहिजे हे सुद्धा आपण बघितलं होतं की मनुष्याच्या म्हणजे व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये क्रीडेचं किती महत्त्व आहे आणि आपण कशा पद्धतीने आपला विकास करून घ्यायला पाहिजे सर्वांगीण आंतरबाह्य हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. आणि संपूर्ण जगभरात ज्या क्रीडा सामने जे चालतात त्यात ऑलिम्पिकला एक महत्त्वाचं स्थान आहे. आणि आपण स्वतः 2020च्या विजयाच्या उद्दिष्टाने डोळ्यासमोर म्हणजे ते विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण कशा पद्धतीने आपल्याला आवडणारे जो खेळ आहे आपल्या आवडीचा जो खेळ आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे, त्यामध्ये पारंगत व्हायला पाहिजे आणि आपण आपल्या देशाला तिथे ऑलिम्पिकमध्ये विजयाचा मानकरी करून द्यायला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण ऑलिम्पिकच्या सामन्याची सुरुवात का व कशी झाली व हे सामने भरवण्यामागील कोणते उद्दिष्टे होते आणि या पाठामध्ये लेखकांनी कशा पद्धतीचे म्हणजे प्रश्न हाताळलेले आहे हे सुद्धा आपण बघितलेले होते की ज्या पद्धतीने ऑलिम्पिक हे गाव आहे विलेज ते कशा पद्धतीने वसलेलं आहे, किती विशाल मैदान आहे, त्यानंतर प्रचंड प्रेक्षागार आणि रहदारीसाठी मुद्दाम बांधलेले रस्ते आणि एवढी जास्त रहदारी असूनही तिथे कुठल्याही प्रकारचा म्हणजे ये जा करायला काहीही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे जाण्याचा वेगळा रस्ता, येण्याचा वेगळा रस्ता असे अनेक रस्ते त्यांनी बांधलेले आहे. त्यानंतर पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासस्थानासाठी वेगवेगळ्या असंख्य खोल्या आहेत आणि त्या इमारती, वसतिगृह, प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे म्हणजे कॅन्टीन वगैरे. आणि असं म्हणजे एक प्रकारचं एक खूप मोठं ते गावच आहे ज्याला ऑलिम्पिक व्हिलेज असं म्हणतात. आणि ऑलिम्पिक व्हिलेज बसवण्याची जी कल्पना आहे ती 1956मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली आणि ऑलिम्पिक व्हिलेजही तिथलंच आहे. ऑलिम्पिकचे जे सामने आहेत ते दर 4 वर्षांनी होतात आणि हे सामने 5 दिवस चालतात. अनेक देश यामध्ये सहभागी होतात. तर याची जी सुरुवात झाली ती इसवी सन पूर्ण 776 मध्ये ते सामने झाल्याची म्हणजे पहिली नोंद आहे ग्रीस देशामध्ये. ग्रीस देश ज्याची राजधानी आहे अथेन्स. ग्रीसची राजधानी काय आपण बघितली होती की ग्रीसची राजधानी आहे अथेन्स आणि तिथे या सामन्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसतात. अनेक शहरे आणि प्रचंड प्रेक्षक आणि त्यात सन्मानातून ते जे खेळाडू येत होते त्यांना म्हणजे सण समारंभाच्या वेळेस कशा पद्धतीने सन्मान मिळत होता त्यावेळेस त्यांना म्हणजे ऑलिव्ह या वृक्षापासून बनलेल्या फांदीची त्यांना माळ घालून म्हणजे त्यांना गौरवण्यात येत होतं. आपण ऑलिव्ह ऑइल ज्याचा उपयोग करतो त्या वृक्षाची माळ फांदीची, तर तेही सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्यानंतर हे सामने बंद पडले होते आणि त्यानंतर पुन्हा इसवी सन 1894मध्ये आधुनिक जगाला त्या सामन्यांची पुन्हा आठवण झाली. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या मेन शब्द होता मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या ऑलिम्पिक सामन्यांची. कारण ह्या खेळामध्ये सर्वांची मैत्री जुळून येत होती ह्या सामन्यांमध्ये, ह्या खेळामध्ये. म्हणून जगाला पुन्हा आठवण झाली त्याची 1894 साली. आणि यावर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेससुद्धा भरवण्यात आली होती आणि अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी तेथे हजर होते. कुबर्टीन नावाचा जो फ्रेंच क्रीडा तज्ज्ञ आहे याने या काँग्रेस ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले होते आणि शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धनासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून येण्यासाठी व मित्रत्वाची स्पर्धा व्हावी म्हणजे आपण जास्त मित्र आहोत ही स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धासुद्धा भरवण्यात याव्यात असे त्या काँग्रेसमध्ये काय करण्यात आलं, ठरवण्यात आलं. आणि 1896 पासून ऑलिम्पिकचे सामने दर 4 वर्षांनी यापुढे म्हणजे वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता आणि मैत्री, विश्वबंधुत्वाची भावना, शिस्त व ऐक्य या भावना काय होतात, वाढीस लागतात. आता इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. नेक्स्ट, या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली आहे. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळाची व्यवस्था
त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय सामने म्हणजे 21 खेळांची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. सिलेक्टेड गेम 21 आणि त्यानंतर पुरुषांसाठी ते गेम वेगळे, स्त्रियांसाठी वेगळे आणि त्या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक समिती नेमलेली आहे आंतरराष्ट्रीय आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या देशांचे 1 ते 3 प्रतिनिधी त्या समितीमध्ये सामील केलेले आहेत. त्या समितीमध्ये खेळांची व्यवस्था व त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघ म्हणजे त्या संघाकडे असते कशा पद्धतीने व्यवस्था करायची आहे ती. त्यानंतर या सामन्यासाठी आता एवढे मोठे सामने आणि एवढे मोठे स्पर्धक आणि एवढं मोठं ऑलिम्पिक गेम त्याच्यामध्ये पैसाही खूप सारा लागणार आणि म्हणून हा सर्व जो फार मोठा लागणारा पैसा हा सर्व एवढा मोठा खर्च हा जेवढेही स्पर्धक देश असतात ते सर्व मिळून काय करतात, उभा करतात. म्हणजे सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांच्या मदतीने तो सामना भरवण्यात आलेला असतो. त्यानंतर क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही. साहजिकच आहे, 2च गोष्टी असतात क्रीडेमध्ये. आपणही जेव्हा खेळतो तेव्हा 2च, एक हार एक जीत. त्यामुळे त्यामध्ये जातीभेद नाही की हा ह्या जातीचा आहे की तो त्या जातीचा आहे. ही निसर्गाने दिलेली देणगी आहे की कुणामध्ये काय म्हणजे जास्त प्रमाणात आहे. ह्या खेळामध्ये तो प्रवीण असेल, एखाद्या खेळामध्ये तो त्याला जमत नसेल, या पद्धतीने ते काय असतं, निसर्गतः असतं. त्यामध्ये जातीभेद नाही, धर्मभेद नाही, वर्णभेद नाही. वर्णभेद आपल्या देशामध्ये जातीचा भेद आहे आणि धर्मभेद आहे, हाच खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आजही त्याचे पळामुळं जे आहे ते खोलवर रुजली गेलेली आहे, ती अजून आपल्या मनातून गेलेली नाही. रोटीबेटी व्यवहार करताना पण आपल्यामध्ये ते बघितलं जातं, धर्म आणि जात. आणि वर्णभेद हा जो आहे हा आफ्रिकेसारख्या देशामध्ये वर्णभेद आहे, काळा गोरा जो भेद आहे तो. तर ह्या खेळामध्ये हे 3ही भेद नसतात, ना धर्मभेद, ना जातीभेद, ना वर्णभेद आणि सर्वांना समान संधी तिथे मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स या वंशाने आफ्रिकी खेळाडू 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 4 अजिंक्यपदे त्यांनी मिळवली. त्या जेसी ओवेन्स यांचा जन्म जो आहे तो 12 सप्टेंबर 1913 रोजी अल्बामा इथे झालेला होता. त्याची माहिती आपल्याला दिलेली आहे इथेच की त्या खेळाडूने 4 अजिंक्यपदे काय केलेली आहे, मिळवलेली आहे 1936 मध्ये बर्लिनला. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्यांनी नवे उच्चांक प्रस्थापित केलेले आहे. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार आहे. म्हणजे बघा, म्हणजे त्या वंशाचा तो खेळाडू आहे आणि तिथे वर्णभेदसुद्धा आलेला नाही. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी काय केलेला आहे, मोठा गौरव केलेला आहे. एवढे कौतुक केले. ओवेन्स वर्ण यांचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची काय केली, प्रशंसा केली. ओवेन्स वर्णाचा तो होता, ओवेन्सचा तो काय होता, वर्ण होता. काळा असेल, गोरा असेल, पण त्या वर्णाचा विचार न करता सर्व जगाने त्याची प्रशंसा केली. एमिल झेटोपेक हा जो आहे तो 1992च्या ज्या हेलसिंकीतील उन्हाळी ऑलिम्पिक जे झालेलं होतं त्यामध्ये 3 प्रकारचे सुवर्णपद जिंकणारा तो झेकोस्लोव्हियाचा खेळाडू आहे. आणि तो झेकोस्लोव्हियाचा जो खेळाडू आहे तो 1992 मध्ये त्यांनी काय हेलसिंकीचे मैदान गाजवले. हेलसिंकीमध्ये त्यावेळेस काय झालं होतं, ऑलिम्पिक झालं होतं आणि 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन म्हणजे काय होते माहीत आहे का तुम्हाला, की खूप मोठी जी काय असते ती एक म्हणजे लांब पल्ल्याची धावण्याची ती काय असते, शर्यत असते, ज्याला आपण मॅरेथॉन म्हणतो. त्या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम त्याने गाजवले व नवा इतिहास घडवला. 3 काय म्हणजे काय जो झोटोपेक आहे, एमिल झोटोपेक हा झेकोस्लोव्हियाचा खेळाडू आहे. तुम्हाला याच्यावर माहिती विचारल्या जाऊ शकते की एमिल झेटोपेक हा याच्याबद्दल माहिती लिहा. तर तो काय आहे, झेकोस्लोव्हियाचा काय आहे, खेळाडू आहे आणि त्याने 3 प्रकारचे सुवर्णपदक जिंकणारा आहे. त्याने 3 म्हणजे प्रकारचे सुवर्णपदक त्याने काय आहे एकाच ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले आहे. मग त्यामध्ये 5000 मीटरचे धावणे आणि त्याने हेलसिंकी इथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये 1992ला आणि 5000 मीटर धावणे, त्यानंतर मॅरेथॉन या लांब पल्ल्याची जी शर्यत असते म्हणजे जास्त धावण्याची, त्यामध्ये नवीन विक्रम त्याने गाजवले, इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकोंची ख्याती मिळवली. त्यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याबरोबरच झेकोस्लोव्हियाचा देशाबद्दलही त्यांच्या मनात काय निर्माण झाला, आदर निर्माण झाला.
लास्ट पॅरेग्राफ. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची काय जिंकली? शर्यत जिंकली. इथिओपिया, काय नाव आहे त्याचं? इथिओपिया अबेबे बिकिला. या जो ग्रेट रिफ्ट व्हॅलीद्वारे विभाजित झालेला आफ्रिका खंडातील काय आहे? हा इथिओपिया देश आहे आणि प्राचीन संस्कृतीचे ते एक ठिकाण आहे इथिओपिया. त्यामधील तो खेळाडू आहे अबेबे बिकिला आणि त्या खेळाडूने अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घेता त्या अनवाणी पायाने त्याने मॅरेथॉनची लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले आणि फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. महिलांसुद्धा कुठे कमी नाहीत. यावरून हे आपल्याला माहीत होते की 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ज्ञानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंच्या पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा